बँकेबद्दल थोडी माहिती देणं ही मी क्रमप्राप्त समजतो. बँकेबद्दल मी अगदी थोडक्यामध्ये माहिती देतो. लोकमंगल बँकेची स्थापना ही 28 एप्रिल म्हणजे आजच्या दिवशी 1998 साली अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली. फक्त 25 लाख एवढ्या भाग भांडवलावर सुरुवात झाली आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. 7 शाखा आणि 80 लघु शाखातर्फे त्याचं सेवा द्यायचं काम चालू आहे. लोकमंगल बँकेच्या सभासदांची संख्या 10,440 आहे. एकूण ठेवी 917 कोटी आहेत. एकूण कर्जे 521, निव्वळ नफा 3,80,00,000 आहे आणि एकूण व्यवसाय 1438 कोटीचा आहे. त्याचप्रमाणे लोकमंगल बँकेला 2016 ते 19 सालामध्ये बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बँको पुरस्कार, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सर्वोत्कृष्ट पुरस्कार, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचा आदर्श पुरस्कार, त्याचप्रमाणे उत्कृष्ट बँक पुरस्कार, आदर्श बँक पुरस्कार, त्याचप्रमाणे कर्नाटक बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन कोल्हापूरचा सर्वोत्तम आर्थिक अहवाल पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांना बँकेला सन्मानित करण्यात आलेला आहे. बँकेच्या ग्राहकाभिमुख कामकाज पद्धतीबद्दल सांगायचे म्हणजे बँकेच्या वतीनं बिझनेस कॉरेस्पॉन्डंटची नेमणूक करून लोकमंगल बँक आपल्या दारी हे बोधवाक्य घेऊन 86 बिझनेस कॉरेस्पॉन्डंटच्या माध्यमातून सेवा देणारी भारतातली ही एकमेव सहकारी बँक आहे. भारतातील कोणत्याही एटीएम केंद्रावरून रक्कम काढण्यासाठी एटीएम ची सुविधा आपल्याकडे आहे. एका शाखेत 550 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक आहे. 365 दिवस ग्राहक सेवा देणारी आपली एकमेव बँक आहे. ISO 9001-2008 सर्टिफिकेट प्राप्त आपली बँक आहे. ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना घरपोच बँकिंग सेवा व ठेवीवर 0.5% व्याज जास्त आपली बँक देते. लॉकरची अद्ययावत सेवा आपल्याकडे आहे. 365 दिवस भारतातील मोठ्या शहरातील DD आपण उपलब्ध करून देतोय. तत्पर व सुलभ कर्ज वाटप देखील आपल्याकडे होतंय. त्याच्याबद्दल मी तपशील देत नाही. सामाजिक व सांस्कृतिक याची भान म्हणून हिंदू संस्कृती निमित्त गुढीपाडव्या दिवशी आपण नूतन वर्षा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम करतो. बँकेचा वर्धापन दिन तिथीनुसार अक्षय तृतीया दिवशी आयोजित केला जातो. त्या निमित्तानं रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर, चष्मे वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आपण आयोजन करतो. वर्धापन दिनानिमित्त निवडक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आपण आयोजन करतोय. सुशिक्षित व बेकार तरुणासाठी लघुउद्योग मेळावा घेऊन मार्गदर्शन शिबिर करतोय. स्पर्धा परीक्षा, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी गुणगौरव सोहळा आयोजित करतोय. राष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडूंचा आपण सत्कार करतोय. काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या कुणालगीर गोसावीला आपण 1 लाखाची मदत दिलेली आहे. त्याचप्रमाणे SRPचे जवान राहुल शिंदे यांच्या कुटुंबियांना 51,000ची मदत केलेली आहे. खुने शहरातील रेखा चव्हाणीचे वडील यांना देखील आपण शिक्षणासाठी दत्तक घेतलेलं आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेचं आपण आयोजन करतोय. जागतिक कुटुंब दिनानिमित्त एकत्र कुटुंबाचा आपण सत्कार केलेला आहे. जागतिक टपाल दिनानिमित्त गुणवंत पोस्टमनांचा भेट वस्तू देऊन सत्कार केलेला आहे. भारतीय ग्राहक दिनानिमित्त पिग्मी ग्राहकांचा मेळावा आपण घेतोय. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्याचं वाटप करतो. युवकासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेतोय. त्याचप्रमाणे कारगिल, गुजरात भूकंप आर्थिकांना मदत केलेली आहे. बाल कारागृह म्हणजे रिमांड होम येथील मुलांना खाऊ वाटप केलेलं आहे. शैक्षणिक शिष्यवृत्ती देखील आपण देतोय. वृक्ष संवर्धनासाठी लोकमंगल वृक्ष योजना आपण चालू केलेली आहे. भविष्य काळातल्या आपल्या योजनेबद्दल सांगायचं म्हणजे बँक आर्थिकदृष्ट्या सशक्त व्हावी म्हणून स्वनिधीमध्ये आपण वाढ केलेली आहे. ठेवीदार, सभासद, खातेदार यांच्या हितास प्राधान्य देऊन बँकेच्या नफ्यात वाढ केलेली आहे. बँकेच्या सभासदांना सभासद कल्याण निधीतून वैद्यकीय खर्चासाठी आपण आर्थिक सहाय्य देतोय. सामाजिक बांधिलकी म्हणून बँकिंग व्यवसायासोबत शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक मेळावा, दिनविशेष कार्यक्रम याचं आयोजन आपण करतोय. बँकेची ही अपूर्व यशोगाथा नमूद करताना आम्हाला बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, खातेदार आणि बँकेवर अतूट प्रेमाचा वर्षाव करणारे हितचिंतक यांची कृतज्ञतेने आठवण येते. केवळ यांच्या विश्वासावरच मागील 23 वर्षात दिलेली वचनपूर्ती आम्ही केलेली आहे. बँकेचे चेअरमन श्री सुभाष बाबू देशमुख
सर्व संचालक मंडळ, जनरल मॅनेजर, सर्व शाखाधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने लोकमंगल बँकेचे कार्यकाल अगदी व्यवस्थित चालू आहे. एवढ्याच शब्दांशी मी आपलं प्रास्ताविक इथंच थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अण्णा. आता आपण या कार्याला सुरुवात करतोय, तर मी थोडीशी व्याख्याती जे आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतोय. आज आपल्या कार्यक्रमाला ज्या व्याख्याते आहेत त्यांचं नाव आहे सौ अवंती संदीप कुलकर्णी. त्यांनी कमर्शियल आर्टिस्टचा डिप्लोमा केलेला आहे. गेली काही वर्ष पेंटिंगचे अनेक प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत. एका कंपनीच्या व्हॅल्यूज वारली चित्रांच्या माध्यमातून तयार करून दिलेले आहेत. त्यांना नुकताच वारली पेंटिंगसाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी व्हॉइस ओव्हरचा संस्थेचा कोर्स पूर्ण केलेला आहे. डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केलं आहे. तसेच त्यांनी परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या 365 दिवसांचे प्रवचनाचे ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. अशा या सौ अवंती संदीप कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार राहुल. सर्वांना नमस्कार. शुभ संध्याकाळ. अखंड गतीतून सार्थकता असं ब्रीद वाक्य असलेल्या लोकमंगल बँकेच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे सर्वेसर्वा, बँकेचे संस्थापक सन्माननीय श्रीयुत बापूसाहेब देशमुख, तसेच बँकेचे संचालक, सभासद, ठेवीदार, खातेदार आणि हितचिंतक या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. लोकमंगल बँकेची स्थापना दिनांक 28 एप्रिल 1998 रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली. 25 लाख एवढ्या भाग भांडवलावर बँकेची सुरुवात झाली. बँकिंग व्यवस्था व समाजातील गरजू लोकांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी बँकेची सुरुवात झाली. सध्या बँकेच्या 7 शाखा, प्रधान कार्यालय व 80 लघु शाखामार्फत सेवा देण्याचे काम सुरू आहे. माननीय श्रीयुत देशमुख साहेब यांचे मी आभार मानते की आज त्यांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची ही संधी दिलेली आहे. तसेच श्रीयुत राहुल कोल्हटकर यांनी आज जो माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी जी संधी दिली त्याच्यासाठी त्यांचेही मी आभार मानते. चित्रात भरावे रंग, चित्रात भरावे रंग, वाचावे गाणी गावी. चित्रात भरावे रंग, वाचावे गाणी गावी. कधी रमता फुलझाडात, पक्ष्यांशी दोस्ती करावी. चंदेरी दुनिये मधल्या, चंदेरी दुनिये मधल्या, कधी आठवणी तरमावे. मन प्रसन्न करण्यासाठी हे असेच छंद जपावे. मन प्रसन्न करण्यासाठी हे असेच छंद जपावे. ह्या 4 ओळी ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की मी कशाबद्दल बोलतीये ते. अगदी बरोबर, आपल्या छंदांबद्दल. तुम्ही म्हणाल आत्ताची ही वेळ खरं तर छंद जोपासण्याची आहे का? बाहेर जी परिस्थिती आहे, जे संकटाचं वातावरण आहे, त्यात छंद कोण जोपासणार? पण एक सांगू, आपले पु ल देशपांडे म्हणतात, आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचं शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. आणि आता जर तुम्हाला असं सांगितलं की ह्या पुढचे 2 तास तुम्हाला
2 तास सुट्टी मिळणार आहे. कोणतंही काम करायचं नाहीये. तर ही सुट्टी मिळाल्यावर तुम्हाला ज्या गोष्टीसाठी आपला वेळ द्यावासा वाटेल, ती तुमच्यासाठी नक्कीच मोलाची असेल. किंबहुना कदाचित तोच तुमचा छंद असेल. अगदी साधं पहा ना. एखाद्या चित्राचंच उदाहरण घेऊया. ह्या निवांत वेळेत आपण जेव्हा आपल्या आवडीचं चित्र काढायला लागतो, त्यात रंग भरायला लागतो, त्यात हळूहळू गुंग होऊन जातो. मन एकाग्र व्हायला लागतं. प्रत्येक रेषेतून नवीन काहीतरी तयार होत जाण्याचा आनंद मिळायला लागतो आपल्याला. आपण पूर्णपणे त्यात रमून जातो. आपल्या शरीरात हॅपी हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात. हळूहळू आपल्या मनातल्या भावना त्या चित्रामध्ये उतरायला लागतात. आता हे चित्र आपल्या भावनांचं प्रतिबिंब झालेलं असतं. काही चांगल्या तर काही वाईट. पण आपल्याला मात्र खूप हलकं हलकं वाटायला लागतं. आपण आपले होऊन जातो. बाहेरच्या जगाचा आपल्याला विसर पडायला लागतो. आपल्या आत आपण जेव्हा डोकावून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की आनंद आपल्या आत आहे. तो हक्काचा आहे. तो अवर्णनीय आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या शिवानी दीदी असं म्हणतात की 2 गोष्टी आहेत. एक आपलं मन आणि दुसरी बाहेरची परिस्थिती. या दोन्ही गोष्टीमध्ये दोन्ही गोष्टी जर स्थिर नसतील तर समतोल मात्र ढळतो. यातली बाहेरची जी परिस्थिती आहे ना, ती बदलत जाणारी आहे, अस्थिर आहे. ती कधी चांगली असेल, कधी वाईट असेल. या बाहेरच्या परिस्थितीवर आपलं नियंत्रणही नाही. मग आपलं नियंत्रण आपल्या मनावर नक्कीच आहे. त्याला आपण जसं वळवू तसं ते नक्कीच वळेल. त्यामुळे त्याला स्थिर ठेवणं हे मात्र आपल्या हातात आहे. आणि एकदा का हे मन स्थिर झालं की मग बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी आपण डगमगून न जाता, त्याला गर्वाने सुद्धा फुगून न जाता, दुःख, आनंद या सगळ्या परिस्थितीत आपलं मन आपण स्थिर ठेवू शकतो. मग हे आपलं मन शांत, स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्या मनाला आपल्याला आनंदी ठेवावं लागेल. हा निर्लेप, निर्भेळ आनंद कशातून मिळेल? तर तो एखाद्या आवडीच्या उत्तम छंदातून मिळेल. एखाद्यासाठी तो छंद म्हणजे चित्रकला असेल, एखाद्यासाठी विणकाम असेल, एखाद्यासाठी वाचन असेल, लेखन असेल, एखाद्यासाठी स्वयंपाक सुद्धा असू शकतो. एखाद्याला पानाफुलात रमायला आवडेल, एखाद्याला फोटोग्राफीची आवड असेल, एखाद्याला सिनेमा पाहणं सुद्धा आवडू शकतं, एखाद्याला गाणी म्हणणं आवडू शकतं, तर एखादा धार्मिक गोष्टीतही रमू शकतो किंवा एखाद्या वाद्यात सुद्धा रमू शकतो. मी जेव्हा वारली चित्रकलेचं वर्कशॉप घेते ना, त्यावेळेला नेहमी सांगते, एक साधंसं चित्र तरी काढा. सगळ्यांना वाटतं चित्र काढणं खरं तर खूप अवघड गोष्ट आहे, पण वारलीच्या बाबतीत असं नाहीये हं. अगदी चित्रकलेचा तुमचा हात असो किंवा नसो, वारली चित्रकला ही सहज, साधी, सरळ, सोपी आहे. एक गोल, 2 त्रिकोण आणि सरळ रेषा याच्यातून ही चित्रकला आणि त्यांची संस्कृती व्यक्त होत असते. स्त्री ही निर्मितीची जननी आहे. सृष्टी निर्माण करण्याची ताकद तिला निसर्गानं दिलेली आहे. आज ती बाहेर पडून स्वतःला सिद्ध करू पाहते आहे. अगदी त्याच वेळी घर सुद्धा समर्थपणे सांभाळते आहे. तिच्यात चिकाटी आहे, तिच्यात ताकद आहे. हे सगळं बळ येतं कुठून? एक साधी गोष्ट सांगते. पूर्वीच्या काळी सकाळी सकाळी अंगणातला केर काढून सडा शिंपडला जायचा आणि त्या अंगणात एक सुरेखशी रांगोळी काढलेली असायची. ही रांगोळी काढताना
नक्षी तयार होताना त्या त्या स्त्रीला त्या निर्मितीचा एक आनंद मिळून जातो, आत्मिक आनंद होतो. एवढंच काय, तर स्वयंपाक करताना सुद्धा ती पाककला आहे. ही कला करत असताना सुद्धा त्या स्त्रीला हा आनंद मिळून जातो. आणि ह्या कौशल्यातून मिळणारा आनंद हा पुढची पूर्ण सगळी जो दिवसभराचा उपद्व्याप असतो, जी काही कामं, जे कष्ट असतात, ते उपसण्यात जे काही तिला त्रास होतो, ते सगळं झेलण्याचं हा सगळा मिळालेला आनंद हे एक बळ देऊन जातं. ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. पण सध्या या छोट्या-छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद कुठेतरी हरवतोय का? आपण तो शोधूयात असं मला वाटतं. रोजच्या धावपळीत थोडा वेळ आपण आपल्या आवडीसाठी देऊयात. जसं जुन्या आनंदी आठवणींनी मन आनंदून जातं. एखाद्या पावसाच्या सरींनी ते सुखावून जातं. तसं आपण आपल्या मनातच त्या पावसाला बोलवायचं. त्याला प्रेमानं हाक मारायची. तो नक्की येतो आणि आपल्याला सुखाचा गारवा देऊन जातो. आपणा सर्वांना खरं तर काही उपदेश करण्याइतकी मी मोठी नाही. पण वाचनातून आलेले काही मुद्दे, काही अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले, तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल, अशी माझी एक प्रांजळ इच्छा आहे, म्हणून आज बोलतेय. आज या घडीला लोकमंगलचं जे कार्य चालू आहे, म्हणजे रक्तदान शिबिर किंवा कोरोनाग्रस्त लोकांना अगदी मोफत जेवण पोचवणं, अशा अनेक आघाड्यांवर जे कार्य सुरू आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. या सर्व कार्यकर्त्यांना सलाम. अनेक वर्षांपूर्वी आपल्याच मातीत एका विद्येचा उगम झाला. अनेकांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग मानला तिला. लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारला. निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली. आज परदेशातले लोक आपल्या या विद्येचं अनुकरण आणि प्रसारही करत आहेत. ती आहे आपली योग विद्या. याचाच एक भाग जो आत्ताच्या काळात आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे, तो म्हणजे प्राणायाम. अष्टांग योगापैकी सर्वात महत्त्वाचे अंग म्हणून प्राणायामाकडे पाहिलं जातं. प्राण म्हणजे प्राणिज शक्ती, चैतन्य. आयाम म्हणजे लांबविणे. श्वास लांबवण्याची जी क्रिया आहे, त्याला प्राणायाम म्हणतात. जाणीवपूर्वक श्वासावर लक्ष केंद्रित करून श्वास घेणे आणि श्वास सोडणे म्हणजे प्राणायाम. यात मी जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणं हे अशासाठी म्हणलं, की हे प्राणायाम करताना, लक्ष केंद्रित करत असताना आपल्याला मधूनच अनेक विचार येतात. आपण कुठंतरी फेरफटका मारून येतो. स्वयंपाकघरात तरी, ऑफिसच्या कामात तरी, किंवा शाळेच्या अभ्यासात, कॉलेजच्या कामात. पण जरी हे लक्ष आपलं बाहेर कुठंतरी गेलं, तरी आपण जाणीवपूर्वक पुन्हा ते लक्ष आपल्या प्राणायामावर, आपल्या श्वासावर केंद्रित करायचं. या प्राणायामाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होण्यात याची मदत होते. श्वसन संस्थेचे त्रास कमी होण्यात याची मदत होते. आपली चिडचिडही कमी होते. एकाग्रता वाढते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. आत्ता आपल्या बाहेर जे संकट वावरतंय, तर त्याचा सगळ्यात जास्त वाईट परिणाम होतो फुफ्फुसावर. म्हणूनच आत्ताच्या परिस्थितीला हा प्राणायाम आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. या कोरोनाचे दुष्परिणाम बघताना ऑक्सिजन कमी होणं, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणं, मनाची अस्वस्थता, शारीरिक थकवा, या सगळ्यावरच औषधोपचारांबरोबर प्राणायाम खूप उपयुक्त आणि परिणामकारक आहेत. मन शांत ठेवण्यासाठी 11 वेळा ओंकाराचा जप करा. ओंकारामुळे
सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भावनिकदृष्ट्या आपण सक्षम आणि स्थिर होतो. या ओंकाराच्या जपाचा हा खूप मोठा फायदा आहे. त्यानंतर दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनामुळं मन शांत होतं, एकाग्र होतं आणि मनावरचा ताण कमी होण्यासाठी या दीर्घ श्वसनाचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. त्यानंतर अनुलोम विलोम. याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यात तर मदत होतेच, पण आपल्या शरीरातला उत्साह पण वाढतो. पूर्ण शरीरात ऊर्जेचं वहन होतं, सहनशक्ती वाढते. भस्त्रिका. या भस्त्रिकेमुळे सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होते, तसेच नासिका मार्ग स्वच्छ होण्यास मदत होते. भ्रामरी. भ्रामरीमुळे ताण कमी होतो, उत्साह वाढतो, एकाग्रता वाढते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर हे असं म्हणतात, शरीर शुद्धी याच्यासाठी आपण आंघोळ करतो, पण तसंच जर मनाची शुद्धी करायची असेल तर रोज प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया ही अत्यंत आवश्यक आहे. पहा, या सगळ्यामुळं आपल्याला आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढणार आहे, आपल्यात सकारात्मकता येणार आहे आणि शिवाय ऑक्सिजनची पातळी सुद्धा वाढणार आहे. अनेक फायदे आपल्याला या प्राणायामामुळे मिळणार आहेत, होणार आहे. हे आपल्या सर्वांच्या हिताचंच आहे. जसं जमेल तसं प्रत्येकानं हे सर्वांसाठी करावं. तरी सुद्धा आज तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं काम पाहून मला गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या श्लोकाची आठवण झाली. तो श्लोक असा आहे, योग कर्मसु कौशलम. पुन्हा एकदा सांगते, योग कर्मसु कौशलम. याचा अर्थ आहे, आपलं काम आपण अगदी मनापासून तन्मयतेनं करीत राहणं, त्यात प्राण ओतणं, एकाग्र होऊन करणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. राम नाम को अंक है, राम नाम को अंक है, सब साधन है शून्य. राम नाम को अंक है, सब साधन है शून्य. अंक गया कछु हाथ नहीं, अंक गया कछु हाथ नहीं, अंक रहे 10 गुण. रामाचे नाव हे अंक आहे. शून्य घातलं तर दसपट होतं, पण अंक गेला तर काहीच राहत नाही. किती सुंदर लिहिलंय तुलसीदासांनी. हे आयुष्यच खरं तर राममय आहे. आपल्या उठण्यात, आपल्या बसण्यात, आपल्या शांततेत, आपल्या बोलण्यात, आपल्या झोपण्यात, आपल्या जागा असण्यात, आपल्या सभोवताली आणि आपल्या आत सुद्धा रामच आहे. अहो येता जाता, बसत उठता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता. घरी दारी शय्ये, वरी बहु सुखाचे अवसरी. समस्तांची लज्जा, त्यजुनी भगवत चिंतन करी. जेव्हा मी गोंदवलेकर महाराजांच्या 365 प्रवचनांचं रेकॉर्डिंग करण्याचा संकल्प केला, अर्थात हे सगळं महाराजांनीच करून घेतलं, ही त्यांचीच कृपा. तेव्हा हे काम जवळजवळ 10 महिने सुरू होतं. रेकॉर्डिंग करून झालं की खरंच काहीतरी चांगलं वाचल्याचं समाधान मिळत होतं. पण सगळेच दिवस सारखे नसतात. कधी काळजी असायची, कधी खंत असायची, कधी दुःख, तर कधी प्रश्न असायचे.
पण अशा ज्या ज्या वेळी मी प्रवचन वाचलं तेव्हा मला त्यात उत्तर सापडत गेली. मनाला शांत वाटायला लागलं. महाराजांनी अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत अगदी आपल्या रोजच्या जगण्यातल्या उदाहरणातून सगळं समजावून सांगितलं. नामातली ताकद त्यांनी ह्यात सांगून ठेवली. नाम नाम पवित्र आहे. नाम हे परब्रह्म आहे. मोक्षाकडे जाण्याचे सुलभ साधन आहे नाम. मनात गोंधळ असेल, मनात भीती असेल, तर नाम हे रामबाण उपाय आहे. महाराज आपल्या प्रवचनात असं म्हणतात, नाम म्हणजे भगवंताचे नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाहीये. एखाद्यासाठी तो राम असेल तर एखाद्यासाठी कृष्ण. प्रत्येकाचे आराध्य वेगळे. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. अन्नाला स्वतःची चव असते. त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वतःची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतलं पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावं लागतं. त्याप्रमाणे इतर साधन जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावं, ते आपणच आपल्या कानांनी ऐकावं आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावं. हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. आताचा संकट काळ लवकरात लवकर संपू दे. कोरोनावर मात करून आपले जीवन पुन्हा पूर्ववत आणि सुखकर होऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. हॅलो, मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की आज या लोकमंगलच्या झूम व्याख्यानमालेला सगळेजण उपस्थित राहिले. यासाठी मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि विशेष करून आज अवंती संदीप कुलकर्णी या व्याख्यात्याने एवढी छान माहिती दिली आहे की मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.